करण्यासाठी ज्ञान अनुभवाची होड पाहिजे। ताई साहेब हा कुस्ती है क्या रा बताते हो क्या जी? हो छत्रपती शिवाजी महाराज ते होते स्वतःच्या मेवण्याने सोडलं नाही तेवढं तर सोड ताई त्यांना आपल्या सासऱ्यांनी सोडलं नाही। सोयराबाईच्या समजलं का सोयराबाईच्या बापाने सोडलं नाही त्यांना। असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज होते। हो तेवढंच काय एवढाच मावळ्याच्या हातावर थोडी कागलची झाली हो त्याला पूर्ण जन्मठे करून टाकले। समजलं का? मी विचारतो काय तुम्ही सांगता काय आणि आम्ही सांगतो तर तुम्ही भलत असं विचारता। नाही ताई साहेब असं नको करा अशी पलटी नको मारा। तुम्ही तिच्या अगोदर विचारलं गावकरच्या अगोदर तुम्ही सांगितलं सावरकर बाई तुम्ही नाही म्हणता त्याच्याही पलीकडचं सांगितलं तुम्हाला। समजलं का? काय साहेब म्हणून मला म्हणायचं आहे शाहिरी करण्यासाठी ज्ञान अनुभवाची होड पाहिजे। शाहिरी करण्यासाठी अरे ज्ञान अनुभवाची होड पाहिजे आणि सुंदर गायन करण्यासाठी वाद्याची जोड पाहिजे। शाहिरी करण्यासाठी ज्ञान अनुभवाची होड पाहिजे अरे गायन करण्यासाठी बापा या वाद्याची जोड पाहिजे। अरे सामना टटवण्यासाठी बरोबरीची जोड पाहिजे। सामना टटवण्यासाठी बरोबरीची जोड पाहिजे आणि तू यम तमाशा करण्यासाठी नवीन काहीतरी शायरीला मोड पाहिजे। समजलं का? तेच नाही तेच नाही चालणार ताई साहेब। आणि म्हणून मी काय म्हणतो अरे या शाहिराने शायरी गाव नकल्याची विनोदी कला आणि या युट्यूब वाल्याने कला दाखवावी त्याची निर्मल हे कला त्याची कला या युट्यूब वाल्याची तसं शायरीची कला आहे। म्हणून अरे शाहिराने शायरी गाव या नकल्याची विनोदी कला शाहिराने शायरी गाव नकल्याची विनोदी कला या डान्सराने नाच दाखवावा या ढोलक्याचा पहा गलबला। शाहिराने शायरी गाव नकल्याची विनोदी कला या डान्सराने नाच दाखवावा या ढोलक्याचा पहा गलबला। या बँजवाल्याने वाजवावी धुन या बँजवाल्याने वाजवावी धुन लावून चोरक्याचा सुर हा टाळ वाजवते येते पण जंगलात नाचते सुंदर मोर। हे शायरी आहे ताई साहेब। नाही जमलं जी कुठंच नाही जमलं पुन्हा प्रयत्न करा काय हरकत नाही। म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जिजाई सांगायचे आया बायाला काय सांगायची अरे तुम्ही आमच्या भरोशावर तुम्ही नवऱ्याच्या भरोशावर तुम्ही पोराच्या भरोशावर नाही राहत तर स्वतःची इज्जत स्वतः कशी वाचवता येईल याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे याची तुम्हाला विचार घ्यायचा आहे। म्हणून आज तुम्ही येता हरले ताई साहेबा आणि म्हणून हारलो हे सिद्ध झालं नाही पाहिजे तर हे हारलीपणा तुम्हाला जिवंत करायची आहे त्यासाठी तुम्हाला इज्जत राखावी लागेल। इथं तर कशी राखवाल म्हणून मला माझ्या शायरी गीतातून काय म्हणायचं आहे ऐका।
हॅलो मैफिल जमली की हिज्जत रंगली मैफिल जमली की आता रंगली की इज्जत आपली राखवा इज्जत आपली राखवा कारण जिजाई मासाहेब सांगायची ही धरती हे कोणाची आहे हे साधू संताची आहे साधू संताची आहे इथं मोठे मोठे संत होऊन गेले या संतावर ज्या संकट आलं त्या वेळेस त्यांना स्वतःचं रक्षण कोणा विचाराने करावं लागलं कोणा विचाराने करावं लागलं हो तरी पण हा संत नाहीसा झाला नाही आणि म्हणून तुमची जर आबरू लुटत असेल तुमची जर इज्जत लुटत असेल तर तुम्हाला कुठेतरी झाशीची राणी बनता आली पाहिजे तुम्हाला कुठेतरी जिजाई बनता आलं पाहिजे तुम्हाला कुठेतरी भवानी बनता आलं पाहिजे आणि हेच या शायरीतून शिकवण्यात आलं दादा म्हणून हे शायरी काय आताची नाही हे काही शायरी आताची नाही हे शायरी निर्गुण परापासून चालत आली आहे आणि म्हणून म्हणायचं आहे जरा ऐका शायरीतून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज दाखवायचं आहे या शायरीतून आम्हाला मासाहेब सांगायचं आहे या शायरीतून आम्हाला लोकशाहीला भाऊ साखर सांगायचं आहे या शायरीतून धर्मवीर शंभू राज्य सांगायचं आहे म्हणून म्हणायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज ते होते वयाच्या 16व्या वर्षी तोरणाला तोरण बांधलं दादा
बहिणीवर अन्याय अत्याचार होत होता या गोष्टी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आल्या त्यावेळेस वयाच्या 15 वर्षामध्ये निर्णय घेतला आई बहिणीसाठी. राजकीय पाटील सारखा माणूस एका कास्तकाराच्या पोरीवर अन्याय केला, अत्याचार केला आणि तो शेतकरी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांकडे न्याय मागायला गेले त्यावेळेस त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणती शिक्षा सुनावली, कोणता त्या कास्तकाराला कसा न्याय दिला, कसा नाही दिला. 65 किलोची तलवार वागवणारा येसाजी, 65 किलोची तलवार वागवणारा येसाजीला सांगितलं म्हणे कोण आहे तो, माझ्या बहिणीवर त्यानं अन्याय केला, अत्याचार केला आणि तिला प्राणपणाला लावला, कोण आहे. येसाजीला पाठवलं म्हणे राजकीय पाटील आहे, गुज्जर पाटील होय, त्यानं केलं. आणि ज्यावेळेस येसाजी गेले तर राजकीय पाटलाकडे म्हणते तुम्हाला शिवाजी महाराजांना बोलवलं, शिवाजी महाराजांना बोलवलं. तर गुज्जर पाटील म्हणते मी नाही म्हणते कोणता शिवाजी होय, मी नाही वडखत म्हणते तुला चालायचं आहे का नाही, आले साल्याची खडपड वडत गेला छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभा. जिजाई म्हणते शिवा आता या शेतकऱ्याच्या मुलीवर अन्याय झाला, अत्याचार झालाय, ते मृत्युमुखी पडलेले आहे, आता तू न्याय कसा देशील. त्यावेळेस वयाचे 15 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज होते. वयाचे 15 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी न्याय दिला म्हणे याले असा सोडायचा नाही. त्याला घेतला चौकात घेतला दादा आणि सांगितलं येसाजीला भिवाजी वागायला. काय सांगितलं म्हणे यानं आज असं केलं, उद्या याचा पण बाकीचे पाटील लोक करतील म्हणून म्हणे याला खतम नाही करायचा, खतम नाही करायचा. काय केलं म्हणे याच्या हातही तोडा, जो कोणी वाईट दृष्टीने पाहिल आई बहिणीकळ आजपासून म्हणे अशी शिक्षा दिली जाईल, अशी शिक्षा दिली जाईल. आणि तो निर्णय घेतला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी. ते छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि आज काय होते आहे, आज 3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होते आहे, कोणा डॉक्टर बलात्कार होत आहे. आता त्या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी नगरधनामध्ये बलात्कार झाला 14 वर्षाच्या मुलीवर, 9व्या वर्गातली मुलगी. सांगा हे महाशिवरात्रीच्या दिवशी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच शंकराच्या पिंडीवरून हात ठेवून शपथ घेतली होती सर्व मावळ्याची. आपल्याला आपला हिंदवी स्वराज टिकवायचा आहे, हिंदू वैराला मारायचे आहे, आपल्या दुश्मनाला भगवायचं आहे, आई बहिणीला वाचवायचं आहे. पण आज लोक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात, पण थोड्याने जर कोणी आई बहिणीवर अत्याचार झाला तर त्या अन्यायाविरुद्ध आज कोणी लढा उचलच नाही. आणि इकडून तिकडून कोणी जर आवाज उचलायला गेला तर त्याला जर 2 पैसे थांबवले तर तो सर्व भोकणा बनून जाते. आणि म्हणून हा अन्याय अत्याचार वाढत चालला दादा. हो कसल्या पण शिवाजी जयंती साजरी करतो म्हणून म्हणतात की आंखें होकर अंधा बने वो इंसान नहीं, आंखें होकर अंधा बने वो इंसान नहीं. अरे दुनिया के नजरों में उसकी कोई पहचान नहीं, दुनिया के नजरों में उसके कोई पहचान नहीं. अबे पैसे को भगवान समझने वाले पैसा कोई भगवान नहीं, पैसे को भगवान समझने वाले पैसा कोई भगवान नहीं. और माँ बहन की इज्जत लेने वाले, अबे माँ बहनों की इज्जत बेचने वाले तुमसे बड़ा कोई शैतान तुमच्यामुळे अन्याय वाढला, तुमच्यामुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायदा दिला, संविधान दिलं, काऊन या गुन्हेगाराला सजा नाही का? आहे ना. पण का कायदा जागृत होत नाही, का संविधानाचा वापर होत नाही? कारण
कारण कसा सावाचे 20 तर नंग्याचे 30 नाही. कसं आहे शावाचे 20 तर नंग्याचे 30 आहेत. म्हणून हा कायदा उचलला जात नाहीये ना. आपण देतो याच्यावर दोष, आपण देतो त्याच्यावर दोष. मग नंग्याचे 30 आहे तर हे 20 लोक का करतील सांगा तुम्ही? नाही का करतील ना. आपण देतो त्याच्यावर. अरे संविधानही आहे, कायदाही आहे, पण तुम्ही आम्ही त्या कायदा उचलू देत नाही. एखाद्याला फाशी टांगली तर त्या फाशीला वर जातो. पण तेवढ्या मोठ्या भगतसिंगाने फाशी झाला तर तेव्हा नाही कोणी केलं. पण आता एखाद्याला अंदर टाकलं तर 10 लोक त्याच्या समोर त्याला सोडासाठी. पहिलं पाहिला का त्याचं DNA टेस्ट केलं का अशा गोष्टी. आणि त्याच्यावर स्वतःचा पोरगा असो, तो स्वतःचा भाऊ असो, स्वतःचा बाप कोण नसो, त्याने जर अत्याचार केला, त्याला जर फाशा चढवला आणि त्याच्याने गुन्हा दाखल केला तर दुसरा कोणी पैदा होईल का? तसा होईल का? पण नाही, मा भाऊ आहे, मा काका आहे, मा चुलता आहे, त्या तसं नाही केलं. केलं असं त्या पोरीने तसं केलं असं. म्हणून दादा कायदाही बरोबर आहे, सर्व नियम बरोबर आहे, पण तुम्ही आम्ही बदमाश झालो याचा काय? म्हणून शायना माणसाचं म्हणणं पडलं, अबे इज्जतदाराची 20 आहेत रे आणि नंग्याचे 30 आहेत. कायदा काही नाही. आणि दादा जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणते आता आम्ही आमच्या मताने जगू, आम्ही आमच्या विचाराने जगू. कोण जगत आहे? कोणी नाही आहे. आजही आज शेतकरी शेतामध्ये राबराब कष्ट करत आहोत, पण त्याच्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही. मग कुठे स्वतंत्र? कुठे आहे स्वातंत्र्य? तो जर स्वतः जर मार्केटमध्ये घेऊन गेला तर देता का 30ले, देता का 20ले? आणि यायच्या जर शोरूम मध्ये जाऊन पाहता इतने मेले नाही तर लेणं तर चल भग या पहा माय बापू, हा न्याय आहे. आणि म्हणून तेच लोकशाहीला भाऊ साठे ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अबे ये देश की आजादी झूठी है, हमारे देश की जनता अभी भी भूखी है. या कास्तकाराला आहे 200 रुपये पाहिजे रोज असेल तर डायरेक्ट 250 करते, आणि तरी नाही परवडलं असेल त्या पाहिलं तर 300 करते. हे कास्तकारात ताकद आहे, पण त्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला 1 रुपये वाढवायची ताकद या भाड खावायमध्ये नाही आहे. माय बाप हो. म्हणून काय म्हणायचं आहे त्यांना, भाऊ काय म्हणायचं आहे? सांगायचे अरे धरती शेषनागाच्या फण्यावर नसून हे कष्टकरी काम करी अरे मजूर करी लोकांच्या तळ हातावर आहे. लोक म्हणतात शिकलं पाहिजे, शिकाल तर टिकाल, टिकाल तर टिकाल, वाचाल तर वाचाल. अरे अण्णाभाऊ साठे किती दिवस शिकले होते? किती शिकले होते? एकही वर्ग नाही, फक्त 1.5 दिवस शाळेत गेले, 1.5 दिवस. आणि तो माणूस कला लिहितो, कादंबऱ्या लिहितो, साहित्य लिहितो, लोक नाट्य तयार करतो. म्हणून बाबासाहेब म्हणायचे अरे मी संविधान तर बनवलं, पण संविधान चालवणारे जर गद्दार असतील तर या संविधानाला काही अर्थ नाही. तसंच छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे अरे मी तर न्याय दिला, पण या न्यायाला जर लोक माझ्या दुश्मनदारी करत असतील हे माझे हिंदू बनू शकत नाही, हे माझे मावळे बनू शकत नाही, हे आमचे अनुयायी बनू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे. म्हणून पहा शिक्षणाचं महत्व सुद्धा अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं. एक वर्ग शाळेत शिकला, 1.5 दिवस शाळेत येणारा माणूस लोकनाट्य कादंबऱ्या लिहितो, सर्व विश्वच काय
विश्वातच काय, विश्वातच नाव काय, तर सगळ्याच्या ओठाओठात सुद्धा नाव लौकिक करणारा व्यक्ती अण्णाभाऊ साठे. म्हणून माझ्या म्हणते काशीच्या गंगा भटानं म्हणते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला दावा पायाच्या अंगठ्यानं. तर त्याचं कारण काय म्हणते, तर म्हणते छत्रपती शिवाजी महाराजांचे 3 लोक गेले होते म्हणजे काशीले गंगा भटाकडे. हो, तर ते 3 लोक कोणते आणि त्याचं कारण काय राज्याभिषेक डाव्या फाट्या पायाच्या अंगठ्यानं करण्याचे. तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे 3 लोक कोणते गेले होते सन्मान्य शाहिरा. त्याचं नाव आहे बाळाजी आवजी चिटणीस आणि दुसऱ्याचं नाव आहे रामचंद्र निलकंठ मुजुमदार आणि तिसऱ्याचं नाव आहे प्रल्हाद निराजी. हे 3 लोक काशीच्या गंगा भटाकडे गेले आणि त्याला राज्याभिषेक करण्यासाठी सांगितलं. हो, तयार झाला पण त्याच्याच काही ब्राह्मणवादी लोकांनी याच्यावर प्रेशर टाकला गंगा भटावर. अबे म्हणे राज्याभिषेक करणं काही साधी गोष्ट होय का. राज्याभिषेक करणं म्हणजे तो प्रजेच्या आणि ईश्वराच्या लीन असतो. हो, त्याच्या विचाराचा असतो. पण आपल्याला प्रजेशी का करणं धरणं आहे. आपण जरी म्हणत असो देवा आपल्याकडे पोट आहे, आपलं याच्यावर असतं पोट आहे. हो, बोलवा बोलवी करणं हे च्युत्यापर्यंतच्या कामं तू करू नको आणि राज्याभिषेक करू नको. याची मनस्थिती बयकली, गंगा भटाची मनस्थिती बयकली आणि यानं मग नाकार दिला. तर मग कारण काय होतं राज्याभिषेक करण्याचं सन्मान्य शाहिरा. तर हेच काही जागीरदार लोक, हेच काही पाटलासारखे लोक छत्रपती शिवाजी महाराजाला महाराज मानत नव्हते. कारण की राज्याभिषेक जर बामणाच्या हाताने झाला तरच तो राजा, जर बामणाने त्याचा राज्याभिषेक नाही केलं तो राजा तो बनूच शकत नाही. म्हणून गंगा भटाच्या हाताने राज्याभिषेक तर करून घेतला. तू कसाही कर पण कर. तर म्हणे मी करीन पण म्हणे तुला काहीतरी द्यायला लागेल. म्हणजे देतो ना. त्याच्या वजना एवढं सोनं तोडून दिलं, त्याच्या वजना एवढं सोनं तोडून दिलं आणि तेव्हा अपमानित डाव्या पायाच्या अंगठ्याने राज्याभिषेक केला. राज्याभिषेक केलं कशासाठी. कारण काय, लोकांना पाहिजे होतं काय, या जागीरदाराला काय पाहिजे होतं,
की राज्याभिषेक हे कोणाच्या हातून झालं पाहिजे, हे बामणाच्या हातून झालं पाहिजे म्हणून त्यासाठी राज्याभिषेक करण्यात आला. अपमानित समजलं का? सन्मान्य शहरा, हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता मी तुम्हाला विचारतो, महामानव महापुरुष महान राजा कधीच चुकू शकत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज एक वेळेस खूप चूक केली. त्याने खूप चूक केली म्हणून जिजा मातेनी त्यांना असा काही धडा शिकवला, असा काही धडा शिकवला की ती चूक छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंदगीभर केली नाही, जिंदगीभर केली नाही. तर मला म्हणायचे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून एक चूक झाली. चूक झाली, ते चूक झाली कोणती, आणि चूक झाल्यानंतर त्या चुकीचा पश्चाताप करण्यासाठी जे शिकवण दिली जिजा आईनं, ते शिकवण दिली कोणती छत्रपती शिवाजी महाराजाला, हे तुम्हाला सांगायचं आहे. तर त्यांनी चूक केली तर तो छत्रपती शिवाजी महाराज किती वर्षाचा होता? त्याच वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांना एक चूक झाली, समजलं का? तर तो छत्रपती शिवाजी महाराज किती वर्षाचा होता की त्याच्या हातातून खूप चूक झाली, आणि चुकीचा पश्चाताप करण्यासाठी खूप मोठा जिजाईनं धडा शिकवला. तो धडा कोणता शिकवला? कोणती चूक झाली, आणि ते चूक झाली किती वर्षाचे होते महाराज, एवढं तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून काय म्हणतो शिवजराय का? जागीरदार म्हणायला तयार नाही, राजा म्हणायला तयार नाही, पण इकून तिकून जागीरदार केलं छत्रपती शिवाजी महाराजाला. पण छत्रपती शिवाजी महाराजांना त्या आदिलशाहाला खूप मोठा धडा शिकून गेला, तर खूप मोठी चेतावणी देऊन दिली होती. खूप मोठी चेतावणी दिली होती की मैं झुकेगा नहीं साला. आता हे डॉयला का आपली कोणती झुकेगा नहीं साला, कोणत्या पुष्पा पिक्चरची. पण त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची डायलॉग होती, झुकेगा नहीं साला. मी झुकीन तर आई वडिला समोर झुकीन, मी त्यासारख्या समोर झुकणार नाही बे, नाही झुकणार. आणि नाही झुकलं छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून म्हणे हे एवढूस केटकार आतापासून एवढ्या गोष्टी करते, हा उद्या आपल्या छातीवर बसून. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज विडा उचलला. औरंगजेबच काय, शाहिस्ता खानानं सुद्धा तेवढंच काय, 7.5 फुटाचा माणूस अफजल खान. म्हणे आता हे झाले निपटून, तरी म्हणते अफजल खान ये लाएंगा म्हणजे शिवबा को पकड़ के, और ये मार के लाएंगा म्हणजे शिवाजी का सिर काट के लाऊंगा बोलते. पण छत्रपती शिवाजी महाराजाला काही मारणं झालं नाही. 1659 मध्ये अफजल खान मारणागती गेला दादा. आणि त्यावेळेस पोळा गावण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजाचा. तो पोळा कोण गावला याचा तुम्हाला विचार करायचा आहे, याचा विचार करायचा आहे. म्हणून काय म्हणतात रायका, शिवाजी महाराजांना उपस्थित ठेवला.
हा इतिहास आहे आणि म्हणून तशीच शायरी आम्हाला सुद्धा करायची आहे म्हणून काय म्हणतो शब्द छत्रपती शिवाजी झाले महान छत्रपती शिवाजी झाले महान छत्रपती शिवाजी झाले महान छत्रपती शिवाजी झाले महान वाचविले तुमचे आमचे प्राण त्याला वाचवले तुमचे आपले प्राण वाचविले तुमचे आमचे प्राण त्याला वाचवले तुमचे आपले प्राण अरे विचाराचा भंग तुम्ही करू नका संग अरे विचाराचा भंग तुम्ही करू नका संग ज्ञानेश्वराची की मैया ज्ञानेश्वराची की मैया आता तुमच्या समोर एक सुंदर प्लॅटिंग सादर करतोय पहिल्यांदाच करतोय सांगत पंचमीची विनंती आहे कार्यक्रम ज्या पुरुषाचा आहे त्या पुरुषावरच कार्यक्रम झाला पाहिजे काही हरकत नाही